Hello everyone, I am Mrs. Premal from Rajeshwari Academy. काही फॅक्ट्स अबाउट रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन हे मी सांगणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे सन हा सोलर सिस्टीमच्या सेंटरला आहे आणि त्याच्या बाजूने सर्व प्लॅनेट्स रिव्हॉल्व होतात. आपली अर्थ जी आहे ही सुद्धा त्याच्या बाजूने रिव्हॉल्व होते. पण हे जे रिव्होल्यूशन आहे ह्याचा जो पाथ आहे, ह्याचा जो रिव्होल्यूशनचा पाथ सनच्या बाजूला एक्झॅक्ट सर्कल शेपचा नाही आहे, तर तो इलॉंगेटेड आहे, इलिप्स शेपचा पाथ आहे त्याचा रिव्होल्यूशनचा. ठीक आहे. आता वन रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी अर्थला एक पूर्ण राउंड सनचा घेण्यासाठी किती वेळ लागतो? तर इट इज अराउंड 365. इट इज ऍक्च्युअली लिटिल मोर, 365 days and 4 hours. ओके. आता हा पाथ इलिप्टिकल आहे, सो डिस्टन्स अर्थचं सन पासून सर्व ठिकाणी सेम नसणार. सो अर्थ सर्वात क्लोजेस्ट कधी आहे सनच्या? तर इट इज ऑन 4 जानेवारी. आणि सर्वात फारदेस्ट, सर्वात लांब कधी असते अर्थ सन पासून? तर इट इज ऑन 4 जुलै. ठीक आहे. आता अर्थचा जो स्पीड आहे, अर्थ जी फिरती आहे सनच्या बाजूला, अर्थच्या रिव्होल्यूशनचा स्पीड किती आहे? 29.78 किलोमीटर पर सेकंड. सी म्हणजे अर्थ किती फास्ट फिरतीये. जवळपास 1 सेकंड मध्ये किती डिस्टन्स ती ट्रॅव्हल करतेय? अराउंड 30 किलोमीटर. ओके. आणि जसं मी सांगितलं एक रिव्होल्यूशन साठी किती डेज लागतात? 365 days, 0.25. तर तो जो वरचा आहे 4 hours असं करत एक दिवस एक्स्ट्राचा होतो. किती वेळा? 4 दिवसांनंतर, सॉरी, असा कंप्लीट एक दिवस एक्स्ट्राचा होतो. तर दर 4 वर्षानंतर येणाऱ्या ह्या वर्षाला काय म्हणतात? लीप इयर. मीन्स लीप इयर मध्ये 365 नसून 366 डेज असतात. ओके. दीज आर सम फॅक्ट्स अबाउट अर्थ्स रिव्होल्यूशन. टू नो सम more information similar, you can subscribe my channel Rajeshwari Academy. Thank you.